बाहेरून कुरकुरीत, खायला एकदम खमंग आणि आतून टम्मा असे पुरीसारखे फुगलेले जाळीदार. तर पण नाश्ता सेंटरसारखे एकदम परफेक्ट असे तेलकट न होता आणि टम्मा असे फुगलेले बटाटा भजी बघणार आहोत. छोटे छोटे ट्रिक्स सांगितलेले आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी इथं 3 मीडियम साईजचे बटाटे घेतलेत आणि पाणी घेतलेलं आहे एका मोठ्या बाउलमध्ये. तर सर्वात आधी आपण बटाटे सोलून घेऊया. बटाटे काळपट होऊ नये याच्यासाठी पाणी साईडला घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे तिन्ही पण बटाटे मी इथं सोलून घेतल्यात. अगदी पातळ नाही किंवा अगदी जाड नाही, थोडेसे जाडसर म्हणजे मीडियम आकारामध्ये हे काप करून घ्यायचे. हे जर तुम्ही खिसणीने केलात तर खूप पातळ होतात, म्हणून मी इथं चाकूच्या साहाय्याने बघू शकता अशा प्रकारे काप करून घेतल्यात. तर इथं माझे बोट दिसत आहेत या बटाट्यातून. अशा प्रकारे हे काप करून घेतल्यात. तर हे आपण पाण्यामध्ये टाकूया आणि राहिलेले पण बटाटे सेम ह्याच प्रकारे कापून घेऊया. तर इथं सर्व बटाटे आपले काप करून झाल्यात. पाणी बघू शकता थोडंसं काळपट झालं आहे आणि ह्याचा स्टार्च निघतं आहे. तर हे 5 मिनटं असंच ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतरनं पाणी बदलून घेऊया. तर या ठिकाणी 5 मिनटं झालेत, पाणी बदलून घेतलेलं बघू शकता. एकदम स्वच्छ असं पाणी झालेलं आहे आणि याचं स्टार्च पूर्णपणे निघालेलं आहे. पाण्यामध्ये घातल्यावर 5 मिनिटं ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतरनं स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायचं आहे. एक बाउल घेतलं, त्याच्यावर चाळणी ठेवली आहे आणि हे बटाटे सर्व काढून घेऊया. म्हणजे काय होतं, एक्स्ट्राचं पाणी राहत नाही आणि बटाट्या भजीमध्ये जास्त भजी जे आहेत ते पातळ वगैरे पीठ होत नाही. तर हे आपण आता साईडला ठेवूया. तुम्हाला हवा असेल तर कपड्याने पण हे बटाटे पुसू शकता. एक पातेलं घेतलं आहे. पातेलं आपल्याला थोडंसं खोलगटच घ्यायचं आहे, कारण कमी क्वांटिटीमध्ये करताना व्यवस्थित आपले जे बटाटे आहेत ते मिक्स होतात. तर 1 वाटी बेसन घेतलं आहे. याच्यामध्ये 3 चमचे मी इथं तांदळाचं पीठ घेते. तांदळाच्या पिठामुळे काय होतं, कुरकुरीतपणा जास्त येतो. नसेल नाही घेतला तरी चालेल, पण असेल तर नक्की याचा वापर करा. आणि त्याच्यानंतरनं चवीपुरतं म्हणजे अर्धा चमचा मीठ घेतला आहे. एक अर्धा चमचाला पण थोडंसं कमी म्हणजे 1/4 चमचा सोडा घेतला आहे. सोडा वापरायचा नसेल तर 3 चमचे कडकडीत तेलाचं मोहन वापरला तरी चालेल. 1 चमचा ओवा घेतला आहे. ओवा हाताने मॅश करायचं आहे म्हणजे भजीमध्ये व्यवस्थित असा मिक्स होतो. 1 चमचा लाल तिखट घेतलं आहे चवीनुसार आणि अर्धा चमचाला पण कमी अगदी थोडीशी हळद घ्यायचं आहे. हळद जास्त वापरायचं नाही, कारण भजीचा कलर एकदम डार्क येतो, त्याच्यामुळं अगदी थोड्याशा प्रमाणात हळदीचा वापर करायचा आहे. तर हे मिक्स करून घेऊया. ज्या वाटीने आपण बेसन घेतलं आहे त्याच वाटीने मी इथं थोडं थोडं पाणी ॲड करते. अगदी स्टार्टिंगला थोडं थोडं करूनच आपल्याला 1 वाटी पाणी यामध्ये ॲड करत जायचं आहे. 1 वाटी बेसन, 3 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यासाठी मला इथं बरोबर 1 वाटी पाण्याचा वापर झालेला आहे. तर बघू शकता अशा प्रकारे हे पीठ आपण मिक्स करून घ्यायचं आहे. रेसिपीसाठी जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते नक्की चेक करा, म्हणजे तुम्हाला रेसिपी करताना अगदी इझी जाईल. तर हे पीठ कसं चेक करायचं ते तुम्हाला दाखवते. चमच्याला असं मधून बोट फिरवायचं आहे, म्हणजे बघू शकता वरून खूप उशीरपर्यंत अगदी स्लो मोशनमध्ये हे पीठ खाली येतं आहे. लगेचच हे पीठ येत नाही. अशा प्रकारे हे पीठ बनायला पाहिजे. तर अजून एकदा दाखवते. पूर्णपणे पीठ नितळून घेतलं आहे, मधून बोट फिरवायचं आणि अगदी कमी 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 होत हे पीठ खाली येतं आहे. तर हे परफेक्ट असं पीठ बनलं गेलेलं आहे. तर हीच कन्सिस्टन्सी ठेवायची. जास्त पीठ पातळ केलात तर भजीला ते बेसन लागलं जात नाही. तर याच्यामध्ये बटाटे टाकलेत, थोडेसे साईडला ठेवलेत. तर हे थोडंसं डीप करूया आणि आता भजी तळण्यासाठी घेऊया. भजी तळण्यासाठी तेल चांगल्या प्रकारे गरम करायचं आहे. अगदी थोडंसं पीठ टाकलं की लगेचच वरती येतं आहे. तेल चांगलं गरम असायला पाहिजे. तेल जर व्यवस्थित गरम नसेल तर भजी तेलकट होतात. जास्तच कडकडीत असेल तर भजी आतून चांगल्या प्रकारे तळले जात नाहीत. गॅस बारीकवरती केला आहे. तर हे बटाटे चांगल्या प्रकारे पूर्णपणे नितळून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला यामध्ये सोडायचं आहे. तर बघू शकता अगदी डीप करायचं आहे आणि अशा प्रकारे हे सोडून घ्यायचे. तर राहिलेले पण भजी जेवढे बसतील तेवढे मी यामध्ये सोडून घेते. एखादा मिनिटभर बारीक गॅस करून चांगल्या प्रकारे तळू द्यायचं आहे आणि नंतर ना दुसऱ्या साईडने पण कलर चेंज होईपर्यंत हे परत तळून घेऊया. तर छान असे फुगले गेलेत. व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. तर अशा प्रकारे
एक 4 ते 5 मिनटं तरी बारीक गॅस करून मी इथं भजी तळून घेतलेले आहेत. तर हे आता आपण काढून घेऊया. तर या पावसाळी स्पेशल रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर राहिलेले पण जे भजी आहेत ते पण तळून घेणार आहोत. तर थोडे थोडे करून मी इथं भजी सोडते. एक 4 ते 5 मिनटं आपण हे भजी चांगल्या प्रकारे तळून घेऊया. ही सर्व भजी इथं मी तळून घेतलेले आहेत. तर यामधली एक तुम्हाला भजीचा तोडून दाखवते. अगदी बघू शकता आतपर्यंत असे छान पुरीसारखे फुगले गेलेत. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.